नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. रामनवमीच्या दिवशी हे उपाय नक्की करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. चैत्र शुक्ल नवमी म्हणजे रामनवमी आपल्याला जर साजरी करायची आहे. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचं साक्षात एक अवतार मानले गेलेले आहेत. यांचं प्रभू श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला 12:39 झाला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी कशी साजरी करावी, रामनवमीच्या दिवशी कुठली सेवा करावी या संदर्भातील सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केलेला आहे. ते कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसे राजकीय मर्यादित राहून एक उत्तम पुरुष म्हणून जगले आहेत. त्यांचे एक जिवंत उदाहरण त्यांनी आपल्यासमोर निर्माण केलेलं आहे. रामायण म्हणजे आपल्याला सांगत आहे की प्रत्येक व्यक्तीने आपले आदर्श जीवन कसं जगायला हवं. एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून आणि सासू आणि सासरा म्हणून, एक मुलगा म्हणून, एक मुलगी म्हणून, भाऊ म्हणून, बहीण म्हणून किंवा प्रत्येक नात्यातील व्यक्तीने कसं आपलं जीवन जगलं पाहिजे, कसं नातं निभवायला हवं याविषयी रामायणमध्ये मार्गदर्शन करतात. तर मित्रांनो, आपण सुद्धा घरातील मुलं-मुलींना रामायणाचा आदर्श आणि जाणीव द्या. रामायण कसं होतं, राम कसा होता, सीता कशी होती, प्रभू रामचंद्राच्या एकंदरीत संपूर्ण जीवन त्यांचं कसं गेलं हे घरातील प्रत्येक मुलाला तुम्ही समजावून सांगा. रामनवमीचा दिवस प्रभू रामचंद्र यांचा स्वागत करण्याचा दिवस नाही, तर प्रभू रामचंद्राचा गुणाचा स्मरण करण्याचा हा दिवस आहे. म्हणजे त्यांचे गुण आहेत ते आपल्या अंगी उतरवून करण्याचा प्रयत्न. श्रीराम खरोखर पृथ्वी तलावावरील एक आदर्श व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्याच बरोबर ते एक परब्रह्माचा अवतार सुद्धा होते. आता अशाच या प्रभू श्रीरामाचा जन्म कसा साजरा करावा. 12:39 आपल्याला जन्म उत्सव साजरा करायचा असतो. पण तुम्ही अगदी पहाटे जरी भगवान श्रीरामाची पूजा केली तरी चालेल. ती कशी करायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. येत्या रविवारी 6 एप्रिल रोजी श्रीरामनवमी आहे. तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल आपल्याला शिंपडून घर जे आहे ते पवित्र करायचं आहे. सकाळी लवकर उठून आपला उंबरा स्वच्छ करून हळदीचं लेपन करावं आणि अगदी पहाटे तुम्ही 6ला जरी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल किंवा अगदी सकाळी 11 वाजता जरी केला तरी चालेल. आता आपल्याला 12:39 आत ह्या सेवा सर्व करायच्या आहेत. जसा आपण कृष्ण जन्म साजरा करतो त्या पद्धतीने आपला राम जन्म साजरा करायचा आहे. देवाच्या शेजारी एक चौरंग पाट ठेवावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावावं आणि बाळकृष्णाची मूर्ती त्यावर घ्यावी. विष्णूची घ्यावी. रामाची मूर्ती असेल तर तीही घेतली तरी चालेल. बाळकृष्णांना आवाहन करावं की मी आज तुमची सेवा करणार आहे. बाळकृष्णाची मूर्ती एका तामणात घ्यावी आणि 16 वेळा पुरुष सुक्त म्हणावं. 16 वेळा पुरुष सुक्त आवर्जून म्हणावं. आता तुम्हाला 16 वेळा म्हटलं शक्य नाही तर 1 वेळा पण म्हणलं तरी चालेल. पण अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. तसेच पंचामृतही अभिषेक करू शकता. रामरक्षा पुरुष सुक्त लावून तुम्ही अभिषेक केला तरी चालेल. बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती जागेवर ठेवावी. एक तांदळाची रास काढावी, त्या राशीवर बाळकृष्ण ठेवावा. त्यावर नवीन वस्त्र, हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य ओवाळावा आणि त्या श्रीरामांना मनोमन प्रार्थना करावी. मी तुम्हाला धूप ओवाळत आहे, मी तुम्हाला गंध, फूल, अक्षता ओवाळत आहे, अर्पण करत आहे. माझ्याकडून जी काही तोडकी मोडकी सेवा आहे ती तुमच्या चरणाशी मी अर्पण करत आहे. हे सगळं तुम्ही करून घेत आहे आणि जो काही घरात नैवेद्य असेल त्यात प्रभू श्रीरामांना तुम्ही शिरा अर्पण करू शकता. कुठलं काही पण नैवेद्य, गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही अर्पण करावा. पण त्या दिवशी तांदळाचा खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. ते का मी पुढे सांगते. घरामध्ये पाळणा पण हलवला जातो. तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. सगळी सेवा करून झाल्यावर अगदी तुमच्याकडे बाळकृष्णाचा पाळणा असेल तर नसेल तर ती सुद्धा पाळणा छानपैकी तयार करा. दुपारी 12:39 पाळणा हलवायचा आहे. त्या अगोदर आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे. प्रभू श्रीरामांचा पाळणा आणि तुम्हाला प्रभू रामाची आरती येत असेल तर ती करावी. पाळणा झाल्यावर प्रसाद म्हणून तुम्ही सुंठवडाही वाटू शकता. अभिषेकच्या पाण्याचं काय करायचं तर ते तुम्ही स्वतः तीर्थ म्हणून ग्रहण करू शकता किंवा तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकून देऊ शकता. ही सेवा झाल्यावर आता सेवा काय करायची. तसेच आपल्याला या दिवशी मंदिरात, देवघराला आपल्याला घराच्या झेंडूच्या फुलाचं, आंब्याचं पानाचं तोरण लावायचं आहे. या दिवशी जमल्यास तुम्हाला उपवास करायचा आहे. बरेच असे लोक
रामनवमीच्या दिवशी उपवास करत असतात, कारण जे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू झालेलं आहे त्याचा शेवट म्हणजे श्री रामनवमी असते. मग बरेच असे लोक गुढीपाडव्याला एक दिवस तो उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडतात आणि रामनवमीचा उपवास जो आहे तो रामनवमीचा उपवास या प्रकारे संपूर्ण प्रकारे पूर्ण होतो. तुम्हाला रविवारी पूर्ण दिवस उपवास करून तो सोमवारी 12च्या नंतर सोडायचा असतो. प्रभू श्रीरामांना नैवेद्य म्हणून आपण काय काय अर्पण करू शकतो तर बघा, तुम्ही एखादं फळ तुम्ही पिवळं केळी म्हणा किंवा तुम्ही संत्री म्हणा, सफरचंद म्हणा, हे फळ तुम्ही अर्पण करू शकता. त्या दिवशी खीर अर्पण करू शकता. पंचामृताचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. तसेच या दिवशी गोड शिरा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला रामनवमीची पूजा करायची आहे. आता या दिवशी बघा, शक्यतो कुठल्याही नैवेद्याला महत्त्व आहे. पुरी भाजी, शिरा आणि काळे चणे जे आहे ते नैवेद्य म्हणून आपण केले जाते. त्यासोबत जसं की तुम्हाला मी सांगितले की पिवळी मिठाई किंवा पिवळं फळ अर्पण करायचं आहे. पंचामृत, श्रीखंड हे खीर सुद्धा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. या दिवशी पिवळं वस्त्र घालावे. पिवळे नसेल तर फक्त काळे वस्त्र घालू नका. पिवळ्या वस्तूचे दान करा, जसे की केळी. यथाशक्ती तुम्ही केळी लोकांना दान देऊ शकता. या गरजू लोकांना तुम्हाला काहीतरी तुमच्या यथाशक्तीने जमेल ती गोष्ट तुम्ही नक्की दान करायची आहे. 11 रुपये, 21 रुपये पाण्याची बाटली दान करा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी दान करा. काहीतरी खायला दान करा, पण या दिवशी दान करायचंच आहे. त्यानंतर रामनवमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे आणि काय नाही केलं गेलं पाहिजे तर या दिवशी उपवास ठेवायचा आहे. यानंतर बऱ्याच दिवशी भजन असं स्तोत्र मंत्र म्हटले जाते. तसंच या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे रामरक्षा तुम्ही वाचायची आहे. रामरक्षा यूट्यूबला लावून म्हणा, चालेल. फार काळ अजिबात लागत नाही, अगदी 2 ते 4 मिनिटं तुम्हाला लागतील. रामरक्षा म्हणायची आहे आणि यासोबतच तुम्हाला हनुमान चालीसा देखील म्हणायची आहे. आपल्याला माहिती आहे जिथे प्रभू श्रीराम असतात तिथे मारुती राया असतात, तर त्यामुळे तुम्हाला या दिवशी हनुमान चालीसा सुद्धा म्हणायची आहे. यानंतरची दुसरीची गोष्ट म्हणजे या दिवशी कुठल्याही गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर बघा, या दिवशी रविवार आहे. बरेच असे लोक नॉनव्हेज खातात, तर या दिवशी चुकू नये. आपल्या घरामध्ये नॉनव्हेज, मांसाहार कटाक्षाने टाळायचा आहे. यानंतर कोणाचा अपमान त्या दिवशी तुम्ही करू नका. तुम्ही प्रभू श्रीरामाबद्दल ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की ते अगदी सरळ मताचे होते. ते कधी कुणाचा अपमान वगैरे या गोष्टी कधीही करायचे नाही. मग एका साईडला समजा की साईडला समजा आपण सेवा वगैरे करतोय आणि दुसरीकडे कुणाचा अपमान करतोय, फसवणूक करतोय, ते खोटं बोलतोय, तर या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजे. आणि कुणाला पैसे वगैरे उसने देऊ नका. एखाद्याला खूपच गरज असेल तर त्याची अवश्य मदत करा. तर अशा प्रकारे या शुभ दिवशी रोज संध्याकाळी सुद्धा कधी जे आहे ते दान करू नये. अशा अगदी साध्या सोप्या नियमाचे पालन करून सांगितल्याप्रमाणे पूजा करून आपल्या घरात आपण साधी सोप्या पद्धतीने रामनवमी साजरी करायची आहे. आणि जे व्रत आहे ते अगदी साध्या भोळ्या मनाने, अगदी मनापासून कठीणातली कठीण इच्छा पूर्ण व्हावं, त्याच्या सेवेचं फळ आहे ते प्रभू श्रीराम नक्की देत असतात. आता रामनवमीचं नक्की महत्त्व काय आहे तर मी तुम्हाला सांगते. पुराणातील आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार धारण केला होता. भगवान राम हे विष्णूचा 7वा अवतार आहे असं म्हटलं जातं, जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता. या दिवशी सर्वजण भगवान रामाचा जन्मदिन म्हणून आनंदाने साजरा करत असतात. रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्र जे आहे त्यांनी सांगता होत असते, म्हणजे ती संपते. रामनवमीला श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम हा नाम जप आणि रामाचे अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीराम तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळत असतो. या आदर्श देवतेची आपल्याला सदैव आठवण राहावी. तो आदर्श आणि त्यांच्यातील गुण आपल्यामध्ये काहीतरी अंशी आपल्यामध्ये उतरावेत म्हणून हे रामनवमीच्या निमित्ताने म्हणजे राम जन्माच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्म उत्सव नक्की साजरा केला जातो. या दिवशी काम, क्रोध, लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन हे व्रत करावे. या दिवशी संपूर्ण 8 प्रहार उपवास ठेवला पाहिजे. दिवसभर ईश्वराचे भजन, स्मरण, स्तोत्र, पाठ, हवन करून केले पाहिजे आणि राम जन्मोत्सव साजरा केला पाहिजे. या दिवशी रामायण वाचणे आवश्यक आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचा आदर्श अंगीकारण्याचा संकल्प आपण करावा. प्रभू श्रीराम चरित्र श्रवण करून जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला पारायण करून व्रत सोडावे. गरीब ब्राह्मणांना दान करून त्यांना जेवू घालावे. शरीरातले प्रत्येक अवयव सदृढ राहावे म्हणून प्रभू श्रीराम यांना प्रार्थना करत असतो की हे सगळे अवयव
तू सदृढ ठेवून चांगले ठेवानी रामरक्षा पठण करावी. मुलांच्या डोक्यावर ठेवून रामरक्षा पठण करण्याचे अनुभव खूप सुंदर आहेत, कारण यामुळे मुले चिडचिड करत नाहीत, हट्टी बनत नाहीत. आणि जर तुम्ही गर्भवती असाल तर कितवाही महिना असेल तरीही तुम्ही गर्भाशयावर हात ठेवून रामरक्षा पठण करायचे आहे. सकाळी, दुपार, संध्याकाळ जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करू शकता. तसे ही सेवा खूप छान आहे, तुम्हाला नक्की अनुभव येईल. आणि आता रामनवमीला आपण ही रामरक्षा पठण करायचीच आहे. तर रामनवमीच्या अगदी थोडक्यात मी तुम्हाला आख्यायिका सांगते की हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रभू श्रीराम यांच्या 3 भावंडाच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आलेली आहे. या कथेनुसार राजा दशरथाला 3 राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्त झाले नव्हते. तेव्हा राजा दशरथने पुत्रेष्ठ यज्ञ केला आणि प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर त्यांना तिघीही राण्यांना खाऊ घातली. काही वेळा राजा दशरथाच्या राजवाड्यात आनंद वार्ता मिळाली की तिन्ही राण्या ज्या आहेत त्या गर्भवती आहेत. आणि त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्याने राम, कैकेयी, भरत, सुमित्राने लक्ष्मण, शत्रुघ्न या पुत्रांना जन्म दिला. अशा प्रकारे राजा दशरथाला आता त्यांच्या उत्तराधिकारी मिळाले होते आणि तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरी केली जाते. म्हणजे थोडक्यात हा दिवस तो प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून आपला साजरा करतो. काय नाही वाटत, बरोबर आहे. 6 एप्रिलला रविवारी आहे. 6 एप्रिलला रविवारी रामनवमी आहे. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा. जवळपास कुठे रामाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही नक्की जा. हनुमानाचे मंदिर असेल तर तिथे नक्की जा, कारण हनुमान हे अगदी कट्टर भक्त होते प्रभू श्रीरामाचे. त्यामुळे या दिवशी जर त्यांची सुद्धा आपण सेवा केली पाहिजे. तरीसुद्धा प्रभू श्रीराम आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा दिवस तुम्ही साजरा करायचा आहे. नक्की तुम्ही साजरी करा. मी अशी अपेक्षा करते. ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम.